आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. वैद्यकीय आणि शेती क्षेत्रात जगभरात फार मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. येणाऱ्या काळात या 2 क्षेत्रांना मोठं महत्त्व येणार आहे. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांनी तांत्रिक शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, आमदार सुरेश भाऊ खाडे, इद्रिसभाई नाईकवडी, माजी खासदार संजय काका पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे, मोहन वनखंडे, डॉक्टर विनोद परमशेट्टी उपस्थित होते. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, कोरोना काळात 65 लाख करोड इतकी मोठी रक्कम खर्च करावी लागणार होती. संपूर्ण देशाच्या 142 कोटी लोकांना लस मोफत द्यायची होती. पंतप्रधानांनी संपूर्ण जगाला चांगल्या अर्थानं दाखवून दिले. भारती पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर या देशाच्या केंद्रीय आरोग्य मंत्री झाल्या. वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत नमस्कार करून वॅक्सिनचा कोटा वाढवून देण्याची विनंती करतात. ही संशोधनाची ताकद आहे. ते पुढे म्हणाले, श्री अंबाबाई तालीम संस्थेमध्ये अनेक कोर्सेस आहेत. त्यामध्ये आता नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू झाले. या संस्थेचे आता लवकरच आणखी मेडिकल कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज सुरू होईल. अनेकांना शिक्षणासाठी पुणे, मुंबई या शहराकडे जावं लागत होतं. आता भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये अनेक कोर्स सुरू झालेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सोय निर्माण झाली आहे. संजयजी भोकरे आणि पतंगराव कदमांसारख्या अनेकांनी शैक्षणिक संस्था उभा केल्या. त्यामुळे शिक्षणाची फार मोठी सोय झाली असंही ते म्हणाले. मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे आज सकाळी 3 गव्यांचं दर्शन झाले. अचानक झालेल्या गव्यांच्या दर्शनामुळे गावात खळबळ उडाली आहे. वन विभागाकडून परिसरात दिवसभर शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गवे आढळले नाहीत. कवठेपिराण कारंदवाडी रस्त्यावर हॉटेल साईराज शेजारी असलेल्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास हॉटेलमधील कामगारांना जनावरं ओरडत असल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यानंतर समोर 3 गव्यांचा कळप दिसला. शेतक खंबाळे यांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र शोध घेण्यासाठी गावात दाखल झाले. मात्र तोपर्यंत कवठेपिराणमधून हा कळप तुंग कसबे डिग्रजमधील शेतात गेला अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. वन विभागाकडून या भागात दिवसभर शोध सुरू होती. मात्र रात्री उशिरापर्यंत गवे सापडले नाहीत. गव्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. यापूर्वी या भागात बिबट्या, तरस आणि गवे आले होते. चांदोली अभयारण्यातून हे गवे आले असावेत असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलीस विभागाशी संपर्क साधून आपली याबाबतची संकल्पना स्पष्ट करावी. त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा CSR मधून उचलला जाईल. नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही. पोलीस दलाने अशा प्रकरणी कोणतीही हयगय करू नये अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पोलीस दलाला दिल्या. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस अधीक्षक संदीप घोके, उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिली गिल्डा, सांगलीच्या उपाधीक्षक विमला एम, इस्लामपूरचे मंगेश चव्हाण, जतचे सचिन साळुंके, तासगावचे सचिन थोरबोले, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावं. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून पाळेमुळे खणणं अपेक्षित आहे. नशा बाजार मोडीत काढण्यासाठी कोणतीही हयगय किंवा कोणाचीही गय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी. अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलीस अधीक्षकांसाठी संपर्क साधलाय. त्याचा खर्च स्वतः करणार आहे. नशेखोरी मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी योगदान देऊ असं आश्वासन दिलंय.
खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गारडी येथील प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली आहे। यावेळी अनेकांनी अनिल भाऊंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली आहे। अनिल भाऊंच्या स्मृतींना अभिवादन करताना बाबर कुटुंबियांसह उपस्थित जनसमुदाय ही भावूक झाला होता। अनिल भाऊंच्या आठवणीने मात्र इथला परिसर गहिवरून गेला। दिलीप बापू बाबर, शरद काका बाबर, आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शंतनू बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या सर्वांना नमस्कार करून आपुलकी व्यक्त करत होते। अनेक भावनिक क्षण डोळ्यात साठवण्यासारखे होते। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात मोठं योगदान आहे। त्यांचे विचार आणि कार्य निश्चितच मोलाचे असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या आदर्श विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। त्यांच्या स्मृतींना आणि कार्याला सलाम अशा शब्दात अनेकांनी आदरांजली वाहिली आहे। आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गारडी येथील पवई टेक येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनिल भाऊंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, शिवाजीराव नाईक, बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, रोहित आर पाटील, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, विक्रमसिंग सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झालाय। मुहूर्ताच्या सौद्यावेळी 30 टन बेदाण्याची आवक झाली आहे। हिरव्या बेदाण्यास 225 तर पिवळ्या बेदाण्यास 191 रुपये प्रति किलो भाव मिळालाय। सौद्यामध्ये सरासरी हिरव्या नवीन बेदाण्यास 180 ते 225 रुपये, मध्यम बेदाण्यास 130 ते 170 रुपये दर मिळाला। सांगली मार्केटमध्ये बेदाण्यास चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणावा असं आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केलंय। बाजार समितीत चालू वर्षाच्या हंगामातील बेदाणा शुभारंभ सभापती सुजय शिंदे, संचालक आनंदराव नलवडे, शशिकांत नागे, प्रशांत पाटील, काडाप्पा वारद, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यंदा द्राक्षाचं उत्पादन कमी असल्याने नवीन बेदाणा कमी येण्याची शक्यता आहे। नवीन बेदाणा सौद्यात 7 दुकानात 30 टन नवीन बेदाण्याची आवक झाली होती। यादव ट्रेडर्स यांच्या दुकानात खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद अशोक चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास 225 रुपये प्रति किलो नमो ॲग्रोटेक यांनी खरेदी केलाय। तसेच अक्षित सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास 221 रुपये दराने शिवानंद ॲग्रोटेक यांनी खरेदी केला। सांगलीजवळ असणाऱ्या हरिपूर गावामध्ये म्हैशी आणि रेडकू पळवण्याच्या शर्यती पार पडल्या। हरिपूर ग्रामपंचायतीच्या वतीने विशाळी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या अनोख्या म्हैशी आणि रेडकू पळवण्याच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये हरिपूरसह पंचक्रोशीतून 25हून म्हैसी आणि रेडकांनी सहभाग घेतलाय। अत्यंत चुरशीच्या अशा या शर्यती पार पडल्या। अर्धा किलोमीटरच्या अंतर असणाऱ्या या शर्यतीमध्ये कमी वेळात अंतर पार करणं आव्हानाचं होतं, ज्यामध्ये म्हैशीच्या गटातून सांगलीच्या ऋषिकेश गवळी यांच्या म्हैशीने 1 मिनिट 25 सेकंदात अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावलाय। रेडकू गटामध्ये शिवराज घाटे यांच्या रेडकूने 1 मिनिट 7 सेकंदात अर्धा किलोमीटरचं अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला। या स्पर्धा पाहण्यासाठी हरिपूरसह आसपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गुइलेन बॅरेज सिंड्रोम म्हणजेच जीबीएसचा सांगलीत प्रसार गतीने होतोय। शुक्रवारी इस्लामपूर येथील एका रुग्णास या आजाराची लागण झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या 9 वर पोहोचली आहे। यातील 3 कोल्हापूर, सातारा आणि संकेश्वर येथील आहेत। पुणे शहरात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। सांगलीत देखील रुग्ण आढळून येत आहेत। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे 9 रुग्ण आढळलेत। यातील 3 रुग्ण पर जिल्ह्यातील आहेत। यात सातारा, कोल्हापूर आणि संकेश्वर येथील रुग्णांचा समावेश आहे। 9 पैकी 8 रुग्णांवर सांगली मिरजेत उपचार सुरू आहेत, तर एका रुग्णावर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरू आहेत। या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी सांगितले। अशक्तपणा, हातापायाचे स्नायू दुखणे आदी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत असं आवाहन डॉक्टर वैभव पाटील यांनी केलं आहे।
मिरज येथील काळीखण तसेच मिरज शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने काढलेलं आहे. उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. यामध्ये मिरज काळीखण येथील बेकायदेशीर 18 झोपड्या काढण्यात आल्या आहेत. पथकाने मिरज शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण काढून टाकले. तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही याबाबत सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणात कर्मचारी कामकाज करणार आहेत. सदरच्या कार्यवाहीमध्ये अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे आणि त्यांचं अतिक्रमण पथक सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे. आरेवाडीचे श्री बिरोबा देवस्थान हे सांगली जिल्ह्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्र आहे. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील भाविक येथे मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येतात. त्यामुळे या देवस्थानच्या पर्यटन विकासाअंतर्गत आवश्यक निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान येथे दर्शन घेतल्यानंतर भरणे यांनी बिरोबा देवस्थान पर्यटन विकासाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसीलदार अर्चना कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आदी जण उपस्थित होते. मंत्री भरणे यांनी श्री बिरोबा देवस्थान पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत पूर्ण आणि अपूर्ण कामांचा आढावा घेतलाय. निधी अभावी प्रलंबित कामांसाठी आवश्यक निधीची माहिती घेतली. अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन देवस्थानच्या सर्वांगीण पर्यटन विकास होण्यासाठी पुढील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे आवश्यक निधी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी देवस्थानचा बृहत विकास आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यात भक्तनिवास, दुकानगाळे, प्रवेशद्वार, भूविकास, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, पथदिवे, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, रेन वॉटर आदी कामांचा समावेश आहे.